नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण TCAचे जीकेचे प्रश्न, मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, सर्व पदासाठी विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, या ठिकाणी आपण खूप महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मगिरी या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? ब्रह्मगिरी बघा शिखर आहे, कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मगिरी बघा या नावाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लाख उद्योग चालतो? बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये लाख उद्योग चालतो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील भंडारा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाख उद्योग चालतो। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1966 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ यांची बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, कापसाची काळी कसदार मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा होय? बघा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। कापसाची काळी कसदार मृदा म्हणजेच कोणती मृदा असते? बघा, कापसाची काळी कसदार बघा मृदा म्हणजे रेगुलर मृदा असते। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, राज्यांचा विचारले महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। बघा, राज्यांचे महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। बघा, कलम 165 विद्यार्थी मित्रांनो, राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिग्दर्शन बघा या नावाचं मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? दिग्दर्शन बघा हे एक मराठी मासिक आहे, तर हे मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील बाळशास्त्री जांभेकर आणि विद्यार्थी मित्रांनो दिग्दर्शन या नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करा। धर्मविवेचन या ग्रंथाचा बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बघा धर्मविवेचन हा त्यांनी या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तृतीय रत्न व गुलामगिरी हे ग्रंथ कोणाचे ग्रंथ आहेत? विद्यार्थी बघा, तृतीय रत्न असेल, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कशब बघा हे सर्व ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा, खापरखेडा, कोराडी, बल्लारपूर, दुर्गापूर चंद्रपूर जिल्ह्यामधलं विचारले आपला कोणता? बल्लारपूर विद्यार्थी मित्रांनो हे चंद्रपूर या ठिकाणी या जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, जिल्ह्यामध्ये विचारले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं असते? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील जिल्हाधिकारी बघा यांचं कार्य विद्यार्थी जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा राखण्याचं काम हे जिल्हाधिकारी यांचं या ठिकाणी काम असते। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER वरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी जो बघा आपल्याकडे DMER ने बघा जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबस जर आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्र बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल,
विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे बघा आपल्याकडे सिलेबसनुसार या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस विचारले कशापासून मिळवतात. परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. जिप्सम पासून विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी हे मिळवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांद्यामध्ये अन्न कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते. कांद्यामधलं अन्न बघा हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कर्बोदके. विद्यार्थी मित्रांनो, कांद्यामधलं बघा अन्न प्रामुख्याने कर्बोदके या स्वरूपामध्ये या ठिकाणी साठवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी बघा शरीरामध्ये सर्वात जास्त कोणता धातू आढळतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की नाही. बघा मानवी शरीरामध्ये सर्वात अधिक बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धातू आढळतो. बघा हाडामध्ये काय असतो, कॅल्शियम असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मानवी शरीरामध्ये सर्वाधिक या ठिकाणी कॅल्शियम हे सापडत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, सौर ऊर्जा विचारले कशामुळे उत्पन्न होते. बघा सौर ऊर्जा कशामुळे उत्पन्न होत असते. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे सौर ऊर्जा कशामुळे उत्पन्न होत असते. तर विद्यार्थी बघा हायड्रोजनचं हेलियममध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी निर्माण ही होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू. सर्वात कठीण वस्तू कोणती आहे. तर बघा या ठिकाणी हिरा बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात या ठिकाणी कठीण वस्तू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इन्सॅट उपग्रह. बघा इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर बघा हासन, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा आहे. विषय क्रमांक 12 बघा, अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बघा बुकर पारितोषिक हे त्यांना मिळाले होते. अरुंधती रॉय यांना कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे मिळाले होते. बघा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. मग या कादंबरीला विद्यार्थी मित्रांनो बुकर पारितोषिक या ठिकाणी हे मिळाले होते. विषय क्रमांक 13 बघा, खासी. बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे. खासी परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. खासी बघा ही आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये या ठिकाणी आढळणारी आदिवासी जमात आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक इंडोनेशिया बघा देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, सत्यार्थ प्रकाश. बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेमध्ये विचारला गेलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी विद्यार्थी मित्रांनो सत्यार्थ प्रकाशात त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला कायदा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला कायदा आहे. बघा हुंडा प्रतिबंधक बघा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1962 या वर्षी बघा हुंडा प्रतिबंधक बघा कायदा संमत करण्यात आलेला कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. सुबोध रत्नाकर बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. तर याचं योग्य उत्तर बघा सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला विचारले कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्या, पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा या ठिकाणी पाऊस पडतो. विषय क्रमांक 19 बघा, भारताचे मँचेस्टर शहर असे खालीलपैकी कोणते शहर होय. भारताचे मँचेस्टर शहर म्हणजे अहमदाबाद या शहर या ठिकाणी भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी म्हणतात.
विषय क्रमांक बघा 20 बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे। समान नागरी कायदा बघा यांची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कलम 44 विद्यार्थी मित्रांनो या कलमामध्ये समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा अणुभट्ट्यामध्ये विचारले श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर करतात? बघा अणुभट्ट्यामध्ये बघा श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कॅडमियमचे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या देशामध्ये आहे? बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो त्याचे योग्य उत्तर बघा जपान ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सन 1965 या वर्षापासून विद्यार्थी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा सॉर्स बघा हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करणार आहे? या ठिकाणी बघा सॉर्स बघा विद्यार्थी मित्रांनो कशावर परिणाम करणार या ठिकाणी रोग आहे सॉर्स। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सॉर्स बघा विद्यार्थी मित्रांनो श्वसन क्रिया यांच्यावर बघा परिणाम करणारे या ठिकाणी रोग आहे। विषय क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक? वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता घटक असतो? तर याचे योग्य उत्तर काय? वनस्पतीच्या वाढीसाठी विचारले तर नायट्रोजन बघा घटक विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो। विषय क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये विचारले तापमानाची वाढ कोणत्या वायूमुळे वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ या ठिकाणी होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। वातावरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे वातावरणामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये वाढ या ठिकाणी होत असते। विषय क्रमांक 27 बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं? बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? देण्याचं योग्य उत्तर बघा जॉर्ज ऑरवेल विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक कोणाचं? तर जॉर्ज ऑरवेल यांच्या या ठिकाणी हे पुस्तक आहे। विषय क्रमांक 28 बघा खालीलपैकी कोणतं राज्य बघा भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य आहे? भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं असेल? बघा आंध्र प्रदेश राज्य विद्यार्थी भाषिक बघा या ठिकाणी आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं या ठिकाणी पहिलं राज्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये 20 कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? भारतामध्ये विचारले 20 कलमी या कार्यक्रमाची सुरुवात कोणी केलेली आहे? बघा इंदिरा गांधी यांनी विद्यार्थी भारतामध्ये 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी बघा केलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा चांदोली हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे अभय अरण्य बघा चांदोली बघा हे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो सांगली बघा या जिल्ह्यामध्ये चांदोली या ठिकाणी अभय अरण्य आहे। बघा विद्यार्थी या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? बघा विभक्तीचे किती आहेत विद्यार्थी? सप्तमी संबोधन म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी 8 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण 8 या ठिकाणी प्रकार आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा स ला नाते विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे। माणसाने उंदराला तारखेला ढेकळांचा बघा अनेक वचन शब्द या ठिकाणी कोणता राहील? बघा ढेकळांचा बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो अनेक वचन या ठिकाणी शब्द आहे। विषय क्रमांक 4 बघा पुढील सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा त्या विद्यार्थी मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपला असलेला पर्याय राहील। क्रमांक पुढचा बघा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहे? बघा या ठिकाणी आधुनिक शब्द हल्ली आहे तर कोणत्या प्रकारचा या ठिकाणी क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? तर कालदर्शक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 7 बघा तोंडपाठ बघा तोंडपाठ बघा तोंडाने पाठ या ठिकाणी समास आपल्याला ओळखायचा आहे। तोंडपाठ बघा तोंडाने पाठ तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कला गती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कला गती लावणे बघा, कला गती लावणे बघा वाक्यप्रचार विद्यार्थी मित्रांनो, कला गती लावणे म्हणजे चहाडी करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, उपहास म्हणजे बघा चेष्टा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा त्यांना अरे राव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अनल. त्याचे योग्य उत्तर बघा अग्नी आहे. योग्य समानार्थी शब्द अग्नी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, जे टाळता येऊ शकत नाही. बघा, जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पराचा कावळा करणे. बघा, पराचा कावळा करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किल्ली, भाकरी, चक्री. बघा, काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. किल्ली, भाकरी, चक्री बघा हे कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा, नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा, कोणत्या काळाचं वाक्य असेल? करीत जाईन. बघा, भविष्य काळाचं वाक्य यायला पाहिजे या ठिकाणी. रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुर्लक्ष आहे. बघा, या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दुर्लक्ष बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दुर्लक्ष हा शब्द. बघा, विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाश शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, आकाशचा बघा समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो वियत. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कुंजर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. कुंजर. बघा, कुंजर म्हणजे काय असतो? तर हत्ती असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य समानार्थी शब्द राहील. बघा, कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कपाळ. बघा, कपाळचा समान शब्द बघा निढळ. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांनो शिस्तीत चला. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. मुलांनो शिस्तीत चला. मुलांनो. बघा, संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. गवत, गाय, मित्रत्व, हिमालय. बघा, भाववाचक नाम कोणता असेल? मित्रत्व. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असेल आपला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेमध्ये विचारले किती एकूण वर्ण आहेत? बघा, मराठी भाषेमध्ये बघा एकूण 52 वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. बघा, लिहित आहे बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. लिहित आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही. लिहित आहे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. प्राचीन. प्राचीनचा बघा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील विद्यार्थी मित्रांनो? प्राचीनचा बघा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झटकन, पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? झटकन, पटकन. बघा, अनुकरण दर्शक विद्यार्थी मित्रांनो या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवघर या शब्दाचे या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचं आहे. देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा सर्व प्रश्नांचे बघा सर्व पदाचे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांचे बघा आपल्याकडे स्लॅबसनुसार सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा आता
आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।